बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात येणारा गढी या ठिकाणाहून जाणारा धुळे सोलापूर महामार्गावरील गढी या पुलावरती रात्री 11 वाजता एक भीषण अपघात घडला। या अपघातामध्ये तब्बल 6 जणांचा मृत्यू झालाय। रात्री 8 वाजेच्या दरम्यान या धुळे सोलापूर महामार्गावरती खाली जो खड्डा दिसतोय त्या ठिकाणी एक एक्सयूव्ही गाडीचा अपघात झाला होता। ती गाडी दुभाजकामध्ये अडकल्याच्या नंतर त्यामध्ये प्रवास करणाऱ्या तिघे देखील सुखरूप होते आणि त्यांनी ती गाडी बाहेर काढण्यासाठी गेवराई शहरासह परिसरातील काही तरुणांना बोलावून घेतलं। यामध्ये 10 ते 15 लोक या ठिकाणी दाखल झालेले होते आणि यानंतर 8:30 वाजताचा हा अपघात होता आणि त्यानंतर 11 वाजेच्या दरम्यान एक भरधाव वेगात या बाजूने अशाच पद्धतीने एक आयशर टेम्पो जात होता। त्याने रात्री 11च्या दरम्यान तब्बल 9 जणांना धडक दिली। या धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण गंभीररित्या जखमी असून त्यातील दोघांवरती गेवराई येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर एकाला छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय। 11 वाजल्याच्या नंतर हा अपघात झाल्याच्या नंतर याच धुळे सोलापूर महामार्गावरती अक्षरशः या 6 जणांच्या मृतदेहाचा रक्ताचा सडा पडलेला होता। अनेक अंतरावरती वेगवेगळ्या ठिकाणी हे 6 मृतदेह पडलेले होते। स्थानिकांनी यानंतर या सर्व मृतदेहांना एका गाडीमध्ये टाकलं आणि गेवराईकडे रवाना केलं तर जखमींना देखील रुग्णालयामध्ये दाखल केलं। मात्र यातील 6 जणांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। सध्या तिघांवरती उपचार सुरू आहेत। या प्रकरणाच्या नंतर ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। मात्र ट्रक चालक रात्रीपासून फरार आहे। पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय। या घटनेनंतर अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत आणि हे सवाल उपस्थित केले जात आहेत ते IRB कंपनीवर। IRB कंपनीने हा धुळे सोलापूर महामार्ग बनवलाय। एका बाजूला जर पाहिलं तर समोरच्या बाजूने अतिशय उंच असा हा ब्रिज पाहायला मिळतोय आणि या आपण जिथे उभे आहोत त्या ठिकाणी देखील हा ब्रिज उंच आहे। मात्र मध्येच या ठिकाणी हा ब्रिज खाली घेण्यात आलाय आणि यामुळे दोन्ही बाजूने येणारं पाणी या खड्ड्यामध्ये असलेल्या रस्त्यावरती साचतं आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर गाड्यांवरचं चालकांचं नियंत्रण सुटतं आणि यामुळेच अनेक वेळा या ठिकाणी अपघात झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। याच संदर्भात स्थानिकांनी तब्बल 199 लोकांच्या सह्या घेऊन एक निवेदन सुद्धा प्रशासनाला दिलेलं आहे। मात्र यावर देखील अद्यापर्यंत कुठलीच कारवाई झाली नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। यानंतर आता या घटनास्थळी पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह RTO अधिकारी आणि स्थानिक पोलिसांनी देखील येऊन पाहणी केली आहे। यानंतर आता RTO अधिकाऱ्यांसह पोलिसांचा एक अहवाल तयार केला जाणार आहे आणि हा अहवाल शासनाला सादर केला जाईल। या ठिकाणी जो खोल खड्डा केलेला आहे, जो हा ब्रिज खाली घेण्यात आलेला आहे, त्या ठिकाणचा हा ब्रिज आणखी उंच करण्यात यावा आणि हा दोन्हीला अटॅच करून हा ब्रिज पुढे सुरळीत चालू करण्यात यावा अशा प्रकारची मागणी करण्यात येते आहे। आणि यानंतरच हा ब्रिज सुरळीत सुरू झाल्यानंतर या ठिकाणच्या होत असलेल्या अपघाताच्या संख्येमध्ये कमी येईल अशा प्रकारचं RTOचं म्हणणं आहे। या संदर्भात आपण उपाययोजना सुचवणार असल्याचं देखील RTO अधिकाऱ्यांनी म्हटलंय। मात्र या 6 तरुणांचा मृत्यू झाल्यानं 6 कुटुंबांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। आज बीड जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांनी या संदर्भात दुःख व्यक्त केलंय। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत 5 मृत कुटुंबियांची भेट घेतली असून सरकारने यामध्ये तात्काळ मृत कुटुंबियांना आर्थिक मदत करून कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी केली आहे। यामध्ये आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे। आपली या सर्व प्रकरणावरती नजर असणारच आहे। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, गडी गेवराई, बीड।